ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। राज ठाकरे मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला मातोश्रीवर दाखल झाले। त्यानंतर त्यांच्या राजकारणापलीकडच्या नात्याचं दर्शन उभ्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा घडलं। दोघांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी रक्ताचं नातं मात्र तुटलेलं नाही, हे आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं। राज ठाकरेंनी शिवसेना सोडून वेगळा पक्ष स्थापन केला असला तरी मातोश्रीच्या मनात मात्र अजूनही ते कायम आहेत। मातोश्रीच्या भिंतींवरच्या कोलाजमध्ये राज ठाकरेंचा तो फोटो अजूनही तसाच आहे। भिंतीवर दिसणारे हे फोटो म्हणजे केवळ आठवणी नाहीत, तर अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाकरे घराण्याचा जणू ऐतिहासिक दस्तऐवजच। मातोश्रीच्या भिंतीवरचे हे फोटो केवळ भूतकाळाला वाचा फोडणारे नाहीत, तर कदाचित वर्तमानाची दशा आणि दिशा सांगणारे सुद्धा आहेत। मातोश्री बंगल्यातील मुख्य हॉलमध्ये लावलेला डिजिटल स्क्रीन हातातून निसटलेल्या काही क्षणांचा कोलाज आजही जिवंत ठेवतोय। 9 मार्च 2006 साली राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेत मनसेचं इंजिन हाती घेतलं आणि मग बाळासाहेब, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील नात्यांमध्ये पुलाखालून आणि पाणी वाहून गेलं। कालांतराने या सर्व नेत्यांनी एकमेकांवर राजकीय मंचावरून आरोप प्रत्यारोपाचे बाणही सोडले। मनातली खतखत इतकी वाढली की घरातले विषय देखील सार्वजनिकरित्या बाहेर खदखदत आले। बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्या नात्याला काका पुतण्या, गुरु शिष्य आणि 2 कलाकार असे अनेक कंगोरे आहेत। अनेकदा वैयक्तिक आणि राजकीय हेव्या दाव्यांपुढे मानसिक आणि भावनिक बंधनं अधिक ताकदवान ठरतात। शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावलेल्या राज ठाकरे यांच्या बाबतीत हे अनेकदा दिसून आलंय। 2006 मध्ये मनसेच्या स्थापनेनंतर थेट 2008 मध्ये राज ठाकरे बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते। 16 जुलै 2012 ला छातीत दुख लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी धाव घेतली। एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य स्वतः राज यांनी केलं। यानंतर 20 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेबांच्या अस्थि कलशाच्या दर्शनावेळी राज आणि उद्धव शिवाजी पार्कवर एकत्र आले होते। यानंतर थेट 2016 मध्ये 29 जुलैला ठाकरे संपत्तीच्या वादावरून सुरू असलेल्या खटल्याची चर्चा करण्यासाठी राज यांनी मातोश्रीची पायरी चढली आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गुफ्तगू केलं। मातोश्रीची पायरी सहसा न चढणारे राज ठाकरे मात्र आजही मातोश्रींच्या भिंतीवर आपलं अढळ स्थान टिकवून आहेत। त्यामुळेच मतभेदांची जागा मनभेदानं घेतली नाही आणि हे सांगण्यासाठी मातोश्रीवरचे हेच फोटो पुरेसे आहेत। त्यामुळे आठवणी, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा ओलावा मातोश्रीच्या भिंतींमध्ये आजही तसाच कुठेतरी कायम स्वरूपी झिरपलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा नेहमी रंगते। आज त्यांच्या मातोश्रीच्या भेटीमुळे या चर्चेला पुन्हा तोंड फुटलंय। न्यूज 18 लोकमतच्या ज्योतिष परिषदेत मान्यवर ज्योतिषांनी याबद्दल काय भविष्य वर्तवलंय बघूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की कुंडली का जब हम अध्ययन करते हैं 9/3/2006 मिथुन राशि, शनि की महादशा वहां भी लगी हुई। स्थापना दिवस जब हम उनका देखते हैं 19/3/2006 वहां भी तुला राशि आती है। ये तीनों कुंडलियों का जब हम निर्माण करते हैं, शर्मिला की कुंडली को कंसिडर करते हैं, तो डेफिनेटली राज ठाकरे जो हैं वो भी उन 4 लोगों के साथ सत्ता स्थापित करने में 5 या 6 MLAs लेके जाने में सक्षम हो जाएंगे। और वो जो 3-4 लोग मैं आपको बोलते जा रहा हूं कि वो बहुत बड़ी भूमिका निभाएंगे, जिनमें से विनायक राव मेटे हैं, जिनमें से जानकर है, राजू शेट्टी है, ये रामदास अठोले हैं, ये एक ऐसे साथ में लगेंगे जो कि डेफिनेटली, और अगर आप वो पूछेंगे कि सपोर्ट किसको करेंगे, नन अदर देन हिज ब्रदर। अच्छा, रिमेंबर माय वर्ड्स, नन अदर देन हिज वर्ड। ते त्यांच्या बंधूंबरोबरच जातील, उद्धव ठाकरे म्हणजे ते सपोर्ट करतील, जातील ते वेगळी गोष्ट आहे। ग्रहांची स्थिती सांगते त्यांच्या। हाँ, वो जाने की बात छोड़ दीजिए, कब जाएंगे कहाँ जाएंगे पता नहीं, पर डेफिनेटली अगर सपोर्ट करने की बारी आई तो जैसे भिवंडी में बाला साहब ने राज ठाकरे ने अपना कारपोरेटर नहीं खड़ा किया, शिवसेना जीत गई, समझे ना। तो कहीं ना कहीं
इवेंचुअली जब भी बीमार पड़े तो सबसे पहले कौन आया? राज ठाकरे को ही साहब ने बुलाया। तो कहीं ना कहीं ये परम्यूटेशन कॉम्बिनेशन में राज ठाकरे जो हैं आगे आने वाले दिनों में एक ऐसी भूमिका निभाएंगे कि महाराष्ट्र उनको बाला साहब ठाकरे की तरह नमन करेगा। और उसका समय अभी 5-6 साल पड़े हैं, डेफिनेटली 5-6 साल पड़े हैं। और उनकी चाल ढाल, बोल बाल, संस्कार, सब तरीका तो आप देखिए ना, बाला साहब के साथ 90% मिलता जुलता है। बिल्कुल देखेंगे पंडित जी। याच्यावरती एक असं मत आहे की आपण जसं मगाशी शिवसेना भाजप याच्यामध्ये जो सराष्ट्रक योग बघितला, तसंच उद्धव ठाकरेंची राज सिंह आहे आणि राज ठाकरेंची मकर रास आहे। हा सराष्ट्रक हा कधी एकत्र येऊन देणार नाही असं मला वाटतं। एकत्र मी सांगितलंच नाही किंवा सपोर्ट करणार, ऐका मी सांगितलं नाही एकत्र येईल, पण सपोर्ट करणार। राज ठाकरे शिवसेनेला सपोर्ट करतील बाहेरून support करतील। दुसरी जी पोझिशन आहे की समजा काँग्रेस राष्ट्रीय जागा कमी पडल्या तर राज ठाकरे त्यांना सपोर्ट करू शकतो, अशी परिस्थिती त्या ठिकाणी ही येऊ शकते। कारण याच्यामध्ये जे सराष्ट्रकाचा जो भाग आहे राज आणि उद्धव याच्यामध्ये हे एकमेकांना सपोर्ट करणाऱ्या गोष्टी दिसत नाही। उलट पक्षी जर काँग्रेसला मदत लागली, राष्ट्रवादीला मदत लागली तर मनसे त्यांना सपोर्ट करू शकतो, अशी परिस्थिती आहे। नाही ते इमोशनल आहेत, राज ठाकरे आहेत ना खूप फॅमिलियर आणि इमोशनल। आपण आता प्लॅनेटरी पोझिशन वरती मला असं वाटतं इनके हिसाब से नहीं होगा, पर मेरे हिसाब से मुझे जो दिखता है वो अपने भाई को सपोर्ट करेंगे, चाहे उनकी बातचीत हो या ना हो। और पर्टिकुलरली उद्धव की कुंडली छोड़ दीजिए, रवि शनीच्या 2 राशी आहेत दादा, आदित्य की कुंडली की बात, रवि शनी एकमेकांना कधी सपोर्ट करणार नाही। काका सपोर्ट करतील आदित्यला, त्यांचं पटणार तर नाहीच आहे, पण सपोर्ट कसा करतील? मतभेद राहतील पण ते इमोशनली माझा माणूस आहे, हा माझा भाऊ आहे। असं राजकारणात होत नाही, गणितांवरती चर्चा करतोय। कुंडली की बात सही है आपकी बात, वो सपोर्ट करने के योग दिखते नहीं है, सॉरी साथ जाने के योग नहीं दिखते। इन्होंने बीच में छोड़ा था कि साथ जाएंगे, नहीं, साथ जाने के योग बिल्कुल नहीं है, ये बात आपकी सही है। मगर अगर 5 या 4 या 6 लोग लेके आते हैं तो वो डेफिनेटली शिवसेना को सपोर्ट करेंगे, ये मेरी भविष्यवाणी। जसं हे सांगतात की दोघांच्या मध्ये जागेचा फरक असेल आणि अशा वेळेला राज ठाकरेची भूमिका जर महत्त्वाची असेल तर ते माझ्या मते आघाडीला सपोर्ट करतील।